हे बघ, मी सगळे तुझे रिपोर्ट्स पाहिलेत. तू 23 वर्षाची आहेस, तुला PCOS आहे, पण डॉक्टरांनी तुला मेटफॉर्मिन दिलंय, त्यामुळे तुला टेन्शन आहे. मेटफॉर्मिन तुझी आजी पण घेतीये, कारण तिला डायबिटीज आहे, त्यामुळे तुला टेन्शन आलंय, की मला डायबिटीज झालाय का? अगं असं नसतं. PCOSमध्ये आपला इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे काय होतं, आपल्या पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येतात, आपलं ओव्ह्युलेशन होत नाही. त्याचबरोबर आपल्या मानेभोवती काळे चट्टे येतात, पिगमेंटेशन वाढतं, आपलं वजन वाढतं. तर इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी तुला हे मेटफॉर्मिन दिलेलं आहे. त्याने काय होईल, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल, सेन्सिटिव्हिटी वाढेल, हार्मोन्स बॅलन्स होतील तुझी, वजन कमी व्हायला मदत होईल आणि पाळीसुद्धा रेग्युलर यायला मदत होईल. तर ह्याने तू घाबरू नको. पण बरोबर तुला डाएट सगळं व्यवस्थित घेतलं पाहिजे. कार्बोहायड्रेट कमी, प्रोटीन्स थोडेसे जास्त, भरपूर फायबरस आणि कच्चं फूड तुला घेतलं पाहिजे. त्याचबरोबर रेग्युलर कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायला पाहिजे. कारण जितके मसल्स आपले वाढतील, तेवढा इन्शुलिन रेझिस्टन्स आपला कमी होणार आहे. आपल्याला थोडंसं योगा, मेडिटेशन सुद्धा करायचं आहे. कारण आपला स्ट्रेस कमी झाला पाहिजे. तर हे सगळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होईपर्यंत मेटफॉर्मिन आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे तुला नक्की घ्यायला काही हरकत नाही. ते तुझ्यासाठी सेफ आहे.